शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लीक होणं हा अत्यंत गंभीर विषय आहे। अशा घटना आधी घडल्या होत्या, त्यात शिक्षण विभागाने अधिकारी दोषी आढळले, मात्र पुढे त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही। मात्र यावर्षी परत पेपर लीक झाला, याची कसून चौकशी मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी माजी शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। उद्याला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। ठाण्यामध्ये संपूर्ण घटना घडलेली आहे। आपल्यासोबत माजी शिक्षक आमदार नागो गाणार सर आहे। सर, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष देखील आहे। टीईटी परीक्षेचा पेपर हा भिवंडी ठाणे या भागात लीक झाल्याची घटना आपल्या समोर आलेली आहे। यापूर्वी सुद्धा टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची प्रकरणं झाली, संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांना अटक झाली, परंतु पाहिजे तशी गंभीर कारवाई झाली नाही। त्यामुळे असा पेपर लीक करणारे बदमाशावर जरब बसलेला नाही। शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराने कस गाठला आहे। शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचाराबाबत सर्वत्र चर्चा आहे, शासनाला माहिती आहे, प्रशासनालाही माहिती आहे, पण शासन प्रशासन शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर आळा घालण्यास अक्षम ठरलेलं आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि मी तर वारंवार तक्रारी करून मागणी करतो की मकोका कायद्याचा वापर करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर पायबंद घाला। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आला। पेपर फुटी प्रकरणात सुद्धा जे जबाबदार असतील त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे। ही परीक्षा जितक्या लवकर घेणं शक्य असेल, व्यवस्था करून पुन्हा तेवढ्या लवकर घेतली पाहिजे। बातमी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली। उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदार